या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर. चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयामध्ये. एकदा अवश्य भेट द्या. हॉटेल बडेपीर, विजापूर वेस्ट, लक्ष्मी मार्केट रोड, सोलापूर. नमस्कार, सांगा, नाव सांगा. मी युवराज नारायण जाधव, सोलापूर शहर भटके विमुक्त जाती जमातीचा शहर अध्यक्ष आणि सोलापूरचे सुपुत्र माननीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब, तसेच आमच्या लोकप्रिय खासदार प्रणितीताई शिंदे यांचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांनी आमच्या टकारी समाजात माझी पत्नी सौ अर्चना युवराज जाधव हिला ओबीसी प्रवर्गातून उमेदवारी दिली. त्याच्याबद्दल आमच्या टकारी समाजातून व इतर सर्व आम्हाला मानणाऱ्या समाजातून एक चांगलं वातावरण, कारण एक राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबाला आणि एक गरीब कुटुंबातून उमेदवारी दिली. हे फक्त काँग्रेस पक्षच करू शकतंय आणि काँग्रेस पक्षाचा जो आज बालेकिल्ला म्हणून सेटलमेंट ओळखला जातो, त्या सेटलमेंट भागामध्ये रेल्वे हद्दीमध्ये 2 नंबर झोपडपट्टी असेल, 1 नंबर बेघर, रामवाडी, लिमेवाडी या सर्व परिसरामध्ये आज आम्ही फिरत असताना काँग्रेसमय आणि चांगलं वातावरण काँग्रेसला आहे. लोक काही अफवा, भूल तापवा पसरत आहेत, पण लोक ठरवलेले आहेत की यावेळी नक्की बदल घडवणार आहेत. मोठी रॅली काढली, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद होता. एमआयएम आहे दुसरीकडे. भाजप हा पैशाचा आणि त्यांच्या सत्तेचा गैरवापर करत, ते काय प्रॉपर मतदार नव्हते, ते सर्व बाहेरून आणलेले आणि पैशाचा आमिष दाखवून आणलेले लोक होते. आता जे आमचे लोक आहेत ते प्रॉपर प्रभाग 22 मधील हक्काचे मतदार आहेत. म्हणून भाजप किती जरी शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना लोक त्यांची जागा दाखवणार आहेत. शिंदे गट देखील मैदानात आहेत. मत विभाजन होईल. शिंदे गटाचा एवढा देखील काही परिणाम होणार नाही. एमआयएमचं देखील आज मुस्लिम बांधव आहेत ना, त्यांचं देखील आज काय म्हणजे त्यांनी आज राजकारण करत आहेत, म्हणजे फक्त स्वार्थासाठी. राष्ट्रवादीचं देखील आज लोक वळखून घेतलेत, कारण निष्ठावंत नाही, ते स्वार्थी लोक आहेत सगळे. काँग्रेसचा हात सर्व धर्म समभाव आणि गोरगरिबांच्या सोबत असल्यामुळं आमच्या 4ही उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून येतील असे आम्हाला लोकांकडून आशीर्वाद दिला जाता है आणि शुभेच्छा देखील दिले जाते. पुराने खिलाड़ी है महापालिका के. प्रभाग 22 में क्या माहौल है? एमआईएम का कितना असर रहेगा? अभी किसी पार्टी का कुछ बोल नहीं सकते अभी इस वक्त में. एमआईएम के बारे में नहीं बोल सकते क्या? और उस जगह में एमआईएम हमारे प्रभाग में क्या काम किया है क्या नहीं, ये सबको मालूम है. बराबर. बाकी क्या है, आज जो है आज की स्थिति में प्रभाग में हर पक्ष के बोल रहे हम चुन के आते, हम काम किया है. काम कौन किया है क्या नहीं किया है जनता को मालूम है. इस प्रभाग में इस वक्त में हम 1978 से बस्ती में स्थापन हो गए. जब से वो बस्ती का चेयरमैन मैं हूँ, आज भी चेयरमैन मैं हूँ. और जनरल फिरोज का भी कब्रिस्तान का चेयरमैन हूँ, यतीमखाने का चेयरमैन हूँ मैं. और वो प्रभाग में जितने भी काम हुए सुशील कुमार शिंदे साहब की वजह से 1 नंबर 2 नंबर जहां तक झोपड़पट्टी का परिसर है, उनकी वजह से ये बस्ती आज गरीब बस्ती बची गई है. आज भी उनके साथ ही बोलकर रेलवे हाथ भी बची गई है. नहीं तो कभी ये 2 नंबर भी उड़ जाती थी और रेलवे हाथ भी उड़ जाती थी, बस्ती नहीं थी. शिंदे साहब का ये एरिया को बहुत बोले तो अभी भी उनका वर्धासा है वहाँ पर. हवा क्या, हवा किसकी, सबको ऐसे ही बोल रहे हैं. मगर इस वक्त में जो काम किया है, बस्ती को जो संभाला है, बस्ती को जो इसके बाद भी करने वाला है, ये सब जनता को मालूम है इस वक्त में. तो आज के तारीख को हमारी जन्नत फिरोज कब्रिस्तान हो, यतीमखाना हो, बस्ती हो, जितने भी परिसर में काम है कांग्रेस के माध्यम से हुआ है. और इसके बाद भी कांग्रेस वो जगह में काम कर रही है. रही बात हमारी किशन भाव की बात बोल रहे हैं, किशन भाव की बात हमारी ऐसी थी. आप जो बोल रहे अभी सवाल करे थे, तो सवाल में जवाब दे रहा हूँ. अभी तो हमारे 8-9 साल के अंदर में जनरल विरोध का काम कुछ भी नहीं हुआ था. जब मैं नगर सेवक था 2-2.5 करोड़ का काम हो गया. बाद में ऊपर का छत नहीं था और उसके बाजू में वॉल कंपाउंड नहीं था, उसके लिए 1 करोड़ रुपए उनकी कोशिश हो गया. हमें जो काम किया है उस काम बोले तो नकार घंटा नहीं दे सकते हमें. मगर इस वक्त में हमारे इसके बाद जो काम करने वाले हम तो कांग्रेस के माध्यम से ये जब झोपड़पट्टी बची गई है, हमारे को यकीन है कि झोपड़पट्टी में जो काम होंगे
ये पूरा पूरा कांग्रेस माध्यम से होंगे, हमारे कांग्रेस के लोग चुन के रहेंगे, मेरे खाते हैं। क्या रहेगा फैक्टर, गेम चेंजर क्या रहेगा, कौन सा एरिया रहेगा, कैसा? डेंजर में कोई भी नहीं, सब कांग्रेस मानने वाले लोग हैं, सब पूरे पूरे कांग्रेस लोग मानने वाले लोग हैं। भाजप तगड़ा आह्वान रहेगा, मंत्री आ रहे हैं, आमदार आ रहे हैं, रहने दो ना, और जो भी रहेंगे ना, जो देखो जिसकी रोटी खाए है उसका तो लोग भान रखते हैं। लोग जिसको बोलते हमारे को मकान कौन दिया, झोपड़ी स्थिर कौन किया है, ये काम कौन किया है, ये लोगों को मालूम पड़ता है ना, ये लोग सब जानते हैं काम को। तो ये यही वजह से, और ये जो है हम किशन भाव के बारे में जो मेरे को बात करने लगा है, कल भी बात करे, वो अलग बात है, बात है। लेकिन जब इस वक्त में जब हमारे कब्रिस्तान की जो हवा खराब थी, कब्रिस्तान में जाने को रास्ता नहीं था, वॉल कंपाउंड नहीं था, ऊपर छत नहीं था, उसके लिए पहले 50 लाख रुपए दिए, बाद में 25 की दो हफ्ते कर 1 करोड़ रुपए दिए। वो कब्रिस्तान के लिए, सुविधा के लिए उन्होंने भी जो काम किया है, उनके लिए भी मैं खुद व्यक्तिगत उनको भी मैं धन्यवाद देता हूँ। और इस गायकवाड़ रहो, अर्चना नहीं रहो, उनका पैनल का कैसा है? ये पैनल चुन के आएगा, तो कोशिश चुन के आएंगे इंशाल्लाह, चुन के आएगा। बीजेपी नहीं कोई नहीं, ये चुन के आएंगे, लोग चुन के आएंगे। आप देंगे साथ? हाँ, शादी के सवाल नहीं है। महापौर राहिलेला आहात, प्रभाग 22 मध्ये कोणाचं वारं फिरणार? एकीकडं सत्ताधारी तर एकीकडे विरोधक महाविकास आघाडी, सांगा. इलेक्शनचं वारं हे आमच्याच बाजूने फिरणार आहे, काँग्रेसच्याच बाजूने. त्याचं कारण असं आहे की प्रभाग क्रमांक 22 मध्ये मी महापौर असताना आणि माझ्याबरोबर पैगंबर भैया पण होते नगरसेवक म्हणून, त्यावेळी आम्ही या ठिकाणी प्रचंड कामं केलेली आहेत. त्या काळामध्ये आम्ही स्मार्ट सिटी आणली होती आणि त्यामुळे अर्थातच त्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून प्रभागामध्ये ड्रेनेजच्या पाईपलाईन्स, रस्ते संपूर्ण बोळाबोळातले सगळं फरशीकरण, पाण्याचे पाईपलाईन्स, त्यानंतर स्वच्छता. आम्ही इथे 40 लाखाचा एक निधी दिला होता, इथं मी शिंदे साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन केलं होतं. हा सगळा प्रकार जो आम्ही इथे केला विकासाच्या माध्यमातून. रसूल हॉटेलच्या समोर एक जवळजवळ एक हायमॅक्स लावला 7.5 लाखाचा, तिथं जगदंबा देवळासमोर लावला. आंबेडकर नगरमध्ये प्रचंड अंधार असायचा, तिथं रात्री दारू पीत बसायचे, जुगार खेळत बसायचे. तिथं मी आज जवळजवळ 7.5 लाखाचा तिथं हायमॅक्स लावला. इंदिरानगरच्या पुतळ्याजवळ लावला. इंदिरानगरमध्ये संपूर्ण पाईपलाईन केलेली आहे. मी महापौर असताना त्या ठिकाणी जवळजवळ 10-12 कोटीची कामं त्यावेळी केलेली आहेत आणि माझा सहकार्य पण त्यावेळी दिलेलं आहे. आणि एवढं मोठं काम आम्ही केलं, त्याच कामाच्या जोरावरती आज आम्ही आमच्या उमेदवाराचा प्रचार करत आहोत. काँग्रेस तर एकीकडं सत्ताधारी, कसं आहे चॅलेंज? काही संबंध नाही. सत्ताधारी कशा सत्तेवर आले हे सगळ्या जगाला माहिती आहे. आणि आजही काय होतंय, आज कुठे सत्ताधारी होते? काँग्रेस पक्षामधले आणि इतर पक्षामधले आमचे जवळ 70 आमचे नगरसेवक जवळजवळ म्हणतात चालेल पळवून नेले. तुम्ही सत्ताधारी स्वतःला म्हणवता, दिल्लीमध्ये तुमचं राज्य म्हणतं, महाराष्ट्रात आहे, पण तुम्हाला एवढी कीव आणण्यासारखी लाचारवाणी गोष्ट का करावी लागली? एवढी हीण गोष्ट का करावी लागली? उमेदवार पळवायचे, मतं पळवायची, ही चोरी बंद करायला पाहिजे ह्या सत्ताधारींना. लाडक्या बहिणीला अजिबात इफेक्ट होणार नाही. त्याचं कारण आता या बहिणींना कळलंय की हे आता इलेक्शन पुरतं गाजर दाखवायला लागलेत. इलेक्शन संपलं की हे लोक आपल्याला काही देणार नाहीयेत. आणि आता त्याचा सर्वे सुरू झालेला आहे. त्याच्या घरामध्ये इतकं उत्पन्न असेल, त्याच्या घरामध्ये टीव्ही असेल, त्याच्या घरामध्ये आमचं असेल, त्याला दिलेले पैसे वापस मागायला लागले ते लोक. त्यामुळे लाडक्या बहिणींना कळून चुकलेलं आहे की हे फक्त गाजर दाखवायचं काय. आणि दिलेले पैसे कुणाचेच म्हणतात लाडक्या बहिणी, आमचाच टॅक्स रूपाने घेतलेला पैसा आम्हाला देत आहेत. फार एवढा जर पुळका असेल तर लाडक्या बहिणींना इस्टेटीमध्ये वाटे द्यावेत सगळ्यांनी. प्रणिती शिंदे काम करतात का 22 मध्ये? प्रणिती शिंदे सगळ्याच प्रभागात काम करतात. ते आमच्या खासदार आहेत आणि त्या आमच्या स्टार प्रचारक आहेत. प्रणिती शिंदे आमच्या या वेळेत पण आमचे साहेब हिंडत आहेत सगळीकडं, पुरस्कृत उमेदवाराच्या पदयात्रेमध्ये हिंडत आहेत. महाविकास आणि आघाडीचा पाठिंबा कसा आहे काँग्रेस? अतिशय चांगला आहे. सगळीकडे चांगलं वातावरण आहे. आणि आम्ही आमच्या काँग्रेस पक्षाकडनं जवळजवळ 48 जागा दिल्या, त्यांनी 6 पुरस्कृत आहेत. त्यापैकी जवळजवळ 30 ते 35 जागा आमच्या नक्की येणार आहेत. आणि हे तर माझे आमदार होते हेमगडी साहेब, माझे महापौर होते, त्यानंतर हे नगरसेवक होते, मी या ठिकाणी महापौर होते. त्यामुळे आम्हाला सगळ्याला कामाचा अनुभव आहे. हे सत्ताधारी म्हणतात त्यांना सगळं स्टँडिंग कमिटीला चेअरमन देता नाही आला. काय करतात हे सत्ताधारी? यांना महापालिकेतलं काही कळत नाही, यांना चालवता येत नाही महापालिका. आणि म्हणून आम्हाला माहिती आहे लोकांचा आमच्यावर विश्वास आहे. काय होणार? सोबत आमचाच विजय होणार आहे. शेवटी काँग्रेसच येणार आहे. 22 मधून आमचे सगळे उमेदवार येणार निवडून. 4 उमेदवार निवडून येणार. तर 4ही सुशिक्षित आहेत, अनुभवी आहेत. त्यामुळे आम्हाला त्याचा विश्वास आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आमचा समाज इथे जास्त आहे. समाजाचं राजकारण केलं तर बौद्ध समाज आहे या ठिकाणी, मुस्लिम समाज आहे काँग्रेसचा मांडणारा, आणि इतर समाजाचे लोक त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. आम्ही होम टू होम हिंडलोय. त्यामुळे आम्हाला खूप चांगला प्रतिसाद आहे. विजय आमचाच. माझं नाव अनिल मस्के,
मी सोलापूर शहर काँग्रेस उपाध्यक्ष. प्रभाग क्रमांक 22 मधलं जर तसं वातावरण बघितलं गेलं तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसचे चारही उमेदवार विक्रमी मताने निवडून येणार. भाजप मोठं भाजप सुप्रा साफ आहे. का प्रभाग 22 मध्ये प्रणिता शिंदे आमदार असताना आणि खासदार असताना रस्ते असेल, वीज असेल, पाणी असेल, जनतेचे का प्रश्न असतील, प्रत्येक भागात समाज मंदिर असेल, हे फक्त प्रश्न प्रणिताच्या माध्यमातून सोडवलेले गेले. घड्याळानं केलं असं म्हणते. कोण काय ना मग घड्याळानं केलं तर घड्याळचे माणसं भाजप तर का पळाले हे सांगा ना. कारण घड्याळानं केलं म्हणताना लोक म्हणाले महापालिकेची मुदत 2022 संपली. 3 वर्षात तुम्ही नगरसेवक ना, आमदार नाही, खासदार नाही, एवढा निधी तुम्ही आणला कुठनं? हा निधी बिधी सगळं सब झोट आहे. सगळा निधी हा काहीचा आहे. प्रणिता आम्हाला काय नाही चॅलेंज बिलेंज कुणाचं काय नाही. काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष महाविकास आघाडीचे आमचे जे 4 उमेदवार आहेत, हेमगड्डी म्हणा, अर्चना जाधव म्हणा, आपलं डोंगरे म्हणा, कुणाल गायकवाड, ही 4 मंत्री आले, मंत्री मिनिस्टर सगळे अहो हे ईएम चोरवाले ती ईएम चोरवाल्यांना धंदा काय का? पक्ष फोडा. भाजपने 73 उमेदवार आयात केले. भाजपचे निष्ठावंत कुठे गेले? अर्धे नाही, 99% काँग्रेसचेच उमेदवार आहेत भाजपमधले. हा काँग्रेस बीजेपी मुक्त काँग्रेस युक्त भाजप झाले. फक्त भाजपच्या कार्यालयावर महाविकास आघाडीचं बॅनर लावा. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडे पीर. सोलापुरात हॉटेल बडे पीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये. याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडे पीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.